नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर रेल्वे स्टेशन मध्ये वृद्ध, अपंग आणि जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी व्हीलचेअर सेवा सुरू करण्यात आली आहे। स्टेशन परिसरात सुरक्षित आणि सोपी हालचाल सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कार आणि मोटारसायकलच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कृषी उपज मंडी समिती समोर वाणी रोडवर हा गंभीर अपघात घडला आहे। अपघातातील मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे। अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली असून रेल पाथरी भागात भूस्खलन झाल्याने आजची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। या अपघातात एका महिला यात्रेकरूचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 प्रवासी नाल्यात वाहून गेले आहेत। याशिवाय अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। भूस्खलनामुळे मार्गात अडथळा निर्माण झाला असून प्रशासन आणि आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत। इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान 50 जण जिवंत जळल्याचे वृत्त आहे। इराकमधील अलकुट येथील एका सुपर मार्केटमध्ये ही दुर्घटना घडली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इमारतीचा मोठा भाग आगीने पेटला आहे आणि धूर निघत असल्याचे दिसून येत आहे। बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम मधील आपले घर तब्बल 5 कोटी 35 लाख रुपयांना विकले आहे। सलमान अजूनही प्रसिद्ध गॅलेक्सी अपार्टमेंटचा रहिवासी आहे, तर त्याने विकलेली मालमत्ता तो सध्या राहत असलेल्या ठिकाणापासून सुमारे 2.2 किलोमीटर अंतरावर आहे। यंदाच्या IPL नंतर RCBच्या विजय उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात विराट कोहलीचे नाव समोर आले आहे। विराट कोहलीने व्हिडिओद्वारे चाहत्यांना मोफत उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते। RCBने सोशल मीडियावरून कार्यक्रमाचा मोठा प्रचार केला, यामुळे 3 लाखांहून अधिक गर्दी झाली। मात्र शेवटी पासची अट जाहीर केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला असे अहवालात नमूद आहे। न्यूज वाइब्स मधील आजच्या घडामोडींचा आढावा इथेच संपतो। पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।